ही वास्तू नाही, हे एक शतकांपासून टिकून राहिलेलं शिवतत्व आहे। हे प्रत्येक कोरीव काम एक कहाणी सांगतं। शिवाचे गण, देवीचे रूप आणि पुराणातले क्षण दगडांवर जिवंत झालेले। या वास्तूच्या प्रत्येक पायरीवर काळ झुकून नमस्कार करतो। खांबांवरच्या मूर्ती, पायऱ्यांवरची ऊर्जा आजही जशीच्या तशी टिकून आहे। हे शिवलिंग सामान्य नाही, हे श्री यंत्रावर स्वयं स्थापित आहे शक्ती आणि शिव यांचा साक्षात संगम। अशा स्थळांची गणना भारतात फार थोड्या ठिकाणी होते। ही केवळ वास्तूच्या भिंती नाहीत, ही आपल्या संस्कृतीची शिला आहे, जी आजही बोलते। कोणत्याही यंत्रांशिवाय काळाशी युद्ध करून उभी राहिलेली। शंकराच्या आरतीत एक अशी ओळ आहे, त्यात शंकर, पार्वती व गावाचे वर्णन केलेलं आहे। तर ती ओळ काय आहे ऐका। ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा। ही ओळ आरतीत आजही दररोज गुणगुणली जाते। हे मंदिर गावाचं श्रद्धास्थान नाही, ते आत्मास्थान आहे। हे फक्त दर्शन नाही, ही अनुभूती आहे, जी एकदाच नको, वारंवार हवी। हर हर महादेव। संतति प्रमोदं